मी सध्या मेकर ते चिखली रस्त्यावरील काठोळे पेट्रोल पंपावरती आहे. आपण बघू शकतो की जी वाहनांची रांग जी आहे ती अद्यापही कायम आहे. याच पंपावर नव्हे तर चिखली तालुक्यातल्या अनेक पंपावरती वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या डिझेल मिळवण्यासाठी मोठी रांग जी ती वाहनांची लागलेली आहे. या पंपावरती सुद्धा रांग आहे, मात्र संपूर्णपणे जे डिझेल वितरण आहे ते शिस्तीमध्ये सुरू आहे. आणि त्याचं कारण म्हणजे या पंप मालकाने चक्क जे रांगेमध्ये वाहन लागलेलं आहे किंवा ट्रॅक्टर लागलेले आहेत त्यांना कुपन सिस्टम सुरू केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी वादही होत नाही आणि पंपावरती पाहिलं तर गर्दी जी ती गर्दी कमी प्रमाणात दिसते. जी काही वाहनांची रांग आहे ती पंपाच्या बाहेर आहे. इतर पंपावरचा जर विषय पाहिला तर इतर अनेक पंपावरती गर्दी आहे, वाद होत आहेत, ग्राहकामध्ये वाद होत आहेत. पेट्रोल पंप मालक असेल किंवा ग्राहक असेल त्यांच्यामध्ये सुद्धा डिझेल देण्यावरून पेट्रोल देण्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद होताना दिसतात. मात्र मेहकर चिखली रस्त्यावरील हा जो पंप जो आहे या पंपावरती चक्क ग्राहकांना जो कोणी रांगेमध्ये लागेल त्यांना अशा प्रकारचे हे जे कुपन जे आहेत ते कुपन देण्यात येतात. जवळपास दररोज जर विचार केला तर 200 कुपन वाटप होतात. आणि तुटवडा जो आहे हे मी प्रशासन म्हणते की तुटवडा नाही, मात्र जिल्ह्यातील अनेक पंपावरती तुटवडा जाणवत आहे. आणि या पंपावरती दररोज डिझेल आणि पेट्रोल मिळते, त्यामुळं या परिसरातल्या ग्राहकांना अद्यापही तुटवडा भासला नाहीये. पंप मालक आपल्या सोबत आहेत. नेमकं काय सिस्टम सुरू केलंय आपण त्यांना विचारू. ग्राहकांची मोठी गर्दी होते, मारहाण होते, झुंबड उडते, तुम्ही काहीतरी वेगळं सुरू केलंय, काय सुरू केलं? आम्ही कुपन पद्धत सुरू केलेली आहे. ही कुपन आहे, यामुळे काय होतं की ग्राहकांना प्रत्येकाला टाकी फुल करून डिझेल मिळतं. त्यामुळे झगडा वाद ही परिस्थिती निर्माण होत नाही. त्यामुळे हे कुपन एकदा प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही रोजचे 200 कुपन वाटतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 200 ट्रॅक्टरला डिझेल फुल भरून देतो, टाकी फुल भरून देतो. त्यामुळे इथं भांडणं झगड्याची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही. ह्यात ग्राहक म्हणतात की डिझेल तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे, अशी काही परिस्थिती असं नाही, अशी काही परिस्थिती नाही. गेल्या 4 महिन्यापासून जवळपास दररोज टँकर येतं रेग्युलर. फक्त रविवारी सुट्टी असल्यामुळे टँकर येत नाही, त्यामुळे डिझेल तुटवडा नाही. ही ग्राहकांची गर्दी तुमच्या बाहेरची दिसते, कशामुळे वाढली असं काय वाटतं तुम्हाला? ही गरज कारण की शेतीची मशागत चालू आहे, त्यामुळे पेरणी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. डिझेल भेटल्यामुळे यामुळे गर्दी करू राहील. त्यामुळे तुटवडा तसं काही निर्माण झालेला नाही, कारण रोज टँकर चालू आहे. आम्ही डिझेल शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रकारे डिझेल वाटप करतोय. ग्राहक आहेत आपल्यासोबत, वाद होतोय, तुम्हाला कशा पद्धतीने डिझेल मिळतं? आम्हाला बऱ्यापैकी 4 दिवसापासून जशा या कॅनी बंद झाल्या, या कॅनी बंद झाल्यापासून या पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकऱ्याला वाद होऊ नये म्हणून या ज्ञानेश्वर काठोळे या काठोळे पेट्रोलियमवर या कुपनाचा वाटप केला जातो सकाळी 7ला. आणि त्याच्यानंतर या पंपावर 2 लाईनी केलेल्या आहेत. 2 लाईनीला 100 दोन्ही बाजूने हे कुपन वाटले जातात. या पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकऱ्याला टाकी फुल करून मिळते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत जरी शेतकरी आला तरी त्याला फुल डिझेल मिळतं. इथे कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसून, वाद नसून, भांडण नसून हे चांगल्या पद्धतीने या काठोळे पेट्रोलियमवर सुविधा केलेली आहे. सगळे कर्मचारी कसून कामाला लागून या शेतकऱ्यांनी नक्कीच या पंपावरती कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी चक्क पंप मालक जे आहेत ज्ञानेश्वर काठोळे यांनी जवळपास 200 कुपन दररोज वाटप करतात. म्हणजे या कुपनमुळं गर्दीही होत नाही आणि रांगेमध्ये सुरळीत प्रत्येक वाहनाला, प्रत्येक ग्राहकाला डिझेल देण्यात येतं. अशा प्रकारचा हा जो उपक्रम जो आहे इतरही पंप चालकांनी, पंप मालकांनी जर का अंगीकारला तर कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.